हाय नमस्कार, मी अरुण ढाळके. माझ्या अरुण ढाळके युट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत. मी अशा व्यक्तीला तुमच्यासमोर घेऊन येतोय. तो व्यक्ती डायरेक्टर आहे, निर्माता आहे, लेखक आहे आणि माझे मित्र आहेत. माझ्या युट्यूब चॅनलवरती प्रवीण, तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. प्रवीण पांढरे, आता नुकताच एक चित्रपट बनवला होता, तिचे 5 दिवस. आजचा विषय आहे की युट्यूब मधून खरंच पैसे मिळतात का, आणि त्या विषयावर आपण चर्चा करतोय. सर नक्कीच. बरं, तुमची सुरुवात कशा पद्धतीने झाली युट्यूबच्या माध्यमातून? धन्यवाद सर. सर्वप्रथम मी तुमचे खूप खूप आभार मानतो की मला तुमच्या या युट्यूब चॅनलच्या प्लॅटफॉर्मवरती बोलण्याची संधी मिळाली. तर सुरुवातीपासून सांगायचं झालं तर माझी सुरुवात 2019 साली मी एक शॉर्ट फिल्म बनवली होती पहिली, जी विद्यार्थी आत्महत्या आणि अंधश्रद्धा या विषयावरती बेस्ड होती. आणि त्या शॉर्ट फिल्म पासूनच मी युट्यूब करिअरला सुरुवात केली असं म्हणता येईल. 2019ला आम्ही 15 ऑगस्टला ही शॉर्ट फिल्म रिलीज केली आणि त्याच माध्यमातून युट्यूबवरती पहिला व्हिडिओ अपलोड केला. सुरुवातीला मला सुद्धा युट्यूब ऍज अ करिअर म्हणून करता येईल याची जाणीव नव्हती किंवा माहिती नव्हती. पण जसं जसं या क्षेत्रात आपण कार्यरत होतो त्यावेळेस आपल्याला माहिती होते. आणि अगदी मी सांगायचं झालं तर युट्यूब या माध्यमातून जे नवीन कोणी येत आहेत त्यांनी ऍज अ करिअर म्हणून न येता एक कंटेंट बेस्ड व्हिडिओज बनवायचे आहेत किंवा या क्षेत्रात आपल्याला काहीतरी चांगल्या पद्धतीचं करायचं आहे या उद्देशानं जर का आलं तर युट्यूबमध्ये खूप मोठं करिअर होऊ शकतं. हे आज आपण अनेक माध्यमातून सोशल मीडियावरून बघतो. तर त्या माध्यमातून 2019ला ही माझी सुरुवात झाली. सगळ्यांच्या मनातला एक प्रश्न असतो की खरंच युट्यूब मधून पैसे मिळतात का? तर गेले प्रवीणने सांगितलं आताच त्याचं युट्यूब चॅनल. तर प्रवीण, तुझं युट्यूब तुला महिन्याला किती मिळतात किंवा युट्यूब मधून तू किती मिळवू शकतोस या युट्यूब मधून? सुरुवातीला ज्यावेळेस मी चॅनल चालू केलं होतं त्यावेळेस माझे 80 सबस्क्रायबर होते. तर मी नवीन युट्यूबर्सना या माध्यमातून सांगू इच्छितोय की युट्यूबचं एक अल्गोरिदम आहे. त्यामध्ये युट्यूबमध्ये आपण मिनिमम 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 तासांचा वॉच टाइम हा सगळ्या व्हिडिओवरती कंप्लीट केल्यानंतर आपल्याला युट्यूबच्या पॉलिसीकडून मॉनिटायझेशन होतं. म्हणजे युट्यूब चॅनल आपलं एक मॉनिटाईज होतं आणि त्या युट्यूबच्या स्पर्धेमध्ये आपली एक एंट्री होती. अशा पद्धतीची ती रचना आहे. माझं पहिल्यांदा युट्यूब चॅनल मी ओपन केलं त्यावेळेस 80 सबस्क्रायबर्स वरती मी सुरुवात केली आणि कंटिन्यू एक कंटेंट व्हिडिओ न बनवल्यामुळे मला थोडासा वेळ लागला. कारण की सुरुवातीला युट्यूब मधूनच करिअर करायचं आहे हे माझं थोडंसं फिक्स नव्हतं. जे कोण आता नवीन मुलं जी युट्यूबच्या ह्याच्यात येत आहेत त्यांनी एक त्यांची आवड, त्यांचा इंटरेस्ट कोणत्या ह्याच्यामध्ये आहे, विषयामध्ये आहे, तो विषय निवडूनच त्यांनी युट्यूबमध्ये यावं. आणि सातत्यानं जर का तुम्ही कोणत्याही कामात सातत्य ठेवलं तर तुम्हाला सक्सेस नक्कीच मिळेल. आणि माझं सांगायचं म्हणलं तर मी आतापर्यंत एक 4 ते 5 शॉर्ट फिल्म्स केलेल्या आहेत. आणि आमच्या तालुक्यावरती आधारित असणारी एक वेब सिरीज आहे रांगड्या मातीतलं रांगडे शाहूवाडी. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहूवाडी तालुका आहे आणि त्या शाहूवाडी तालुक्यातील निसर्ग पर्यटन ऐतिहासिक ठिकाणांची ही माहिती मालिका आम्ही बनवतोय. आणि त्या माहिती मालिकेचे जवळपास एक 15 ते 20 भाग झालेले आहेत. आणि त्याच माध्यमातून या युट्यूब चॅनलवरती आतापर्यंत एक 200च्या आसपास व्हिडिओ आहेत. आणि सांगायचं तात्पर्य हेच की आपण सातत्याने ज्या विषयावरती व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओजना चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळतो. म्हणजे आजकाल आपण पाहतो की युट्यूबवरती फेमस होण्यासाठी कशाही पद्धतीचे व्हिडिओ किंवा कंटेंट बनवले जातात. तर त्यातून प्रसिद्धी मिळेल पण ती थोड्या काळापुरती क्षणभंगूर अशा पद्धतीची असू शकते. माझं सांगायचं झालं तर 2020 साली पावनखिंड हा चित्रपट आला आणि त्या चित्रपटाशी निगडीत असणारा मी स्वतःला भाग्यवान समजतो की ही पावनखिंड हे ऐतिहासिक शौर्यपीठ हे आमच्या तालुक्यात आहे, शाहूवाडी तालुक्यामध्ये. आणि या शौर्यपीठावरती आम्ही एक माहितीपट बनवला आणि तो माहितीपट जवळपास 2.2 मिलियन म्हणजे 22 लाख लोकांनी आमच्या युट्यूब चॅनलवरती पाहिला. आणि त्याच माध्यमातून हा व्हिडिओ व्हायरल गेल्यामुळं आमच्या युट्यूब चॅनलचं मॉनिटायझेशन सुद्धा कम्प्लीट झालं. आणि जवळपास आता एक 2 ते 3 वर्ष झालेले आहेत माझं युट्यूब चॅनल आज मॉनिटाईज आहे. त्यातून इन्कम सोर्सचा जर का आपण विचार केला तर सुरुवातीला आपण ज्यावेळेस कंटेंट बनवत असतो त्यावेळेस इन्कम ज्यावेळेस आपण डोक्यात ठेवून काहीतरी बनवायला जातो त्यावेळेस आपली प्रगती कुठेतरी मिनिमम लेवलला होत असते. बरोबर. त्यामुळे सातत्यानं काम करत राहणं हे महत्वाचं आहे. त्यामध्ये प्रेक्षक नेहमी म्हणतात, काही युट्यूब मुलं म्हणतात की बाबा खरंच पैसे मिळतात का? त्याचं उदाहरण तुम्ही सांगितलंच. आणि नवीन पिढीला, येणाऱ्या मुलांना
तुम्ही काय सांगू शकता की युट्यूब करता करता स्वतःचं काय करा, म्हणजे तुमच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर तुम्ही नेमकं कुठल्या कुठल्या क्षेत्रात काम करताय आणि स्वतः तुम्ही काय करता ह्याबद्दल थोडं सांगा. नक्कीच. म्हणजे सुरुवातीपासून मला अगदी फिल्म मेकिंग असेल किंवा जे माहितीपट आहेत, इतिहासाची आवड होती. आणि मी सर्वप्रथम सांगेन की मी B.Pharm कम्प्लीट केलेला आहे. माझा डिग्री कोर्स ग्रॅज्युएशन झालेला आहे. B.Pharm ही डिग्री कम्प्लीट केलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी आता फुल टाइम फिल्म मेकिंग मध्ये शिवाजी युनिव्हर्सिटी येथे BA फिल्म मेकिंगचा कोर्स रिसेंटली जॉईन केलाय आणि त्या पद्धतीनं मी अभ्यास आता सुरू केलाय. आणि सांगू इच्छितोय असंच की आपण कुठल्याही क्षेत्रात जातो त्यावेळेस आपल्याला त्या क्षेत्राशी निगडीत असणारा अभ्यास अत्यंत गरजेचा आहे. आणि त्याच माध्यमातून आता ही वाटचाल आमची सुरू आहे. आता नुकतेच बरोबर शावडी तालुक्यामध्ये त्यांचा एक चित्रपट होता, तिचे 5 दिवस. बरोबर लाखो लोकांपर्यंत पोहोचला आणि त्यांची मीडियाने खूप दखल घेतली. त्याचबरोबर मी अभिनंदन विश्वजितचं पण करीन. विश्वजितच्या बद्दल तुम्ही दोन सांगा की विश्वजित नेमका काय करतो आणि तुम्ही स्वतः दोघं मिळून काय केलं आपल्या शावडी तालुक्यामध्ये 5 दिवसाचा, तो विषय काय आहे? हो, नक्कीच. म्हणजे आपण फिल्म क्षेत्रात ज्यावेळेस कार्यरत असतो तेव्हा फिल्म मेकिंग ही प्रोसेस अगदी मोठ्या स्टेजवर आहे. म्हणजे आपण ज्या पद्धतीनं एखादं काम करतो त्यामध्ये कोणाही एकाचं काम नाही ते, म्हणजे सोबतीनं किंवा मैत्रीनं आपण सगळ्यांनी मिळून एकत्र ज्यावेळेस येतो त्यावेळेसच ते काम टीम तयार होते. आणि सांगायचं विश्वजित हा माझा भाऊ आहे, लहान भाऊ आहे. आणि सुरुवातीपासून अगदी आम्ही पहिली शॉर्ट फिल्म बनवली त्या प्रोसेस पासून आम्ही सोबतच असतो. म्हणजे माझा एखादा टॉपिक जर का असेल तर त्याबद्दलची सगळी जी काही चर्चा होते ती इनिशियल स्टेजमध्ये विश्वजितची आणि माझीच एकत्र होत असते. त्यामुळं प्रत्येक शॉर्ट फिल्मला विश्वजित हा डिरेक्टर म्हणून माझं जरी नाव असलं तरी कुठेतरी पडद्यामागे प्रत्येक शॉर्ट फिल्मला प्रत्येक व्हिडिओला माझ्या बरोबरीचा वाटा हा डिरेक्टर म्हणून विश्वजितचा सुद्धा असतो. बरं, युट्यूब म्हणलं की बऱ्याचशा लोकांच्या नजरेत एक गोष्ट येते की हे टाइमपासचं काम असतं किंवा हे त्यांना टाइमपास करण्याला लोक असतात किंवा त्यांना काहीच काम नसतं असं युट्यूबवाल्यांना. पण मी उत्तम उदाहरण सांगेन. B.Pharm झालेत, त्यांचे भाऊ आता डॉक्टर आहेत. म्हणजे विश्वजित जो बीडला डॉक्टर आहेत, म्हणजे ते स्वतःचं करिअर करता करता युट्यूबला एक आवड म्हणून निर्माण केली. आणि नवीन मुलांना सर काय सांगू शकता की ज्यांना या युट्यूब क्षेत्रातच यायचं आहे, ज्यांना बाबा युट्यूब चालू करायचं आहे, युट्यूब चालू करून किंवा आपण चालू करताना एक्स्ट्रा लगेच इन्कम मिळत नाहीये, पण ते स्वतःचा एक एक्स्ट्रा इन्कम कसा ठेवला पाहिजे याबद्दल थोडंसं सांगा. नक्कीच. म्हणजे आपण पाहतो फिल्म मेकिंग असेल, युट्यूब असेल, आपल्या ज्यावेळेस आपण गावाखेड्यातनं या गोष्टी करायला इच्छितो, एक चांगली गोष्ट आहे की आजकाल गावाखेड्यातल्या मुलांच्या डोक्यात सुद्धा अशा पद्धतीच्या कल्पना येत आहेत की आपण एखादी फिल्म बनवावी, आपण युट्यूबवरती चांगल्या पद्धतीनं काम करावं. पण आपण कुठेतरी गावाखेड्यातून सर्वसामान्य घरातून ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपली आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती असते. मी असं म्हणत नाही की आर्थिक परिस्थिती जर का कमी असेल तर आपण मोठा विचार केला नाही पाहिजे, नक्कीच करायला आपण मोठा विचार केला पाहिजे. पण आपण ज्यावेळेस इनिशियल स्टेज पासून म्हणजे शून्यातनं विश्व निर्माण करण्याच्या या स्पर्धेमध्ये उतरतो त्यावेळेस आपल्याला आपला एक इन्कम सोर्स असणं गरजेचं आहे. कारण की कोणतंही काम करायचं झालं तर हा पैसा येतोच. पैशाशिवाय आजकाल म्हणतो आपण कोणतंही काम होत नाही. म्हणजे जर का टॅलेंट असेल तर त्याच तोडीसतोड आपल्याला ते टॅलेंटचा वापर करून जर का कोणतंही कार्य सिद्धीस न्यायचं असेल तर पैसा हा तेवढाच लागतो. आणि याचाच विचार करून अगदी मी 12वीत असताना सुद्धा विचार केला होता की फिल्म मेकिंगसाठी ऍडमिशन वगैरे घ्यावं. पण आजकाल आपण पाहतो की फिल्म इन्स्टिट्यूट असेल त्याच्या फीज वगैरे किती भरपूर असतात, त्या सर्वसामान्य मुलांना परवडू शकत नाही. मग मी त्यावेळेस थोडंसं थांबलो आणि एक इन्कम सोर्स क्रिएट व्हावा यासाठी मी प्रोफेशनल मेडिकल कोर्स जॉईन केला आणि त्यातून माझी आता डिग्री कंप्लीट झाली. याचाच अर्थ मी आता माझ्या या डिग्रीच्या किंवा ज्ञानाच्या बेसवरती कोणत्याही ठिकाणी जॉब केला किंवा बिझनेस केला तर मला तेवढा आर्थिक सोर्स मिळू शकतो जे की वापरून मी आता युट्यूबमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. आणि अशाच पद्धतीनं विचार केला पाहिजे आणि कोणत्याही गोष्टीचा विचार करत असताना अगदी गडबड न करता एक शांत डोक्यानं त्या क्षेत्रातला अभ्यास करूनच आपण त्यामध्ये उतरलं पाहिजे. आपल्या तालुक्यामधला जो चित्रपट गाजतोय तिचे 5 दिवस, हा तिचे 5 दिवस नेमका विषय काय आहे सर, ह्याबद्दल थोडं सांगा. आणि हा विषय नेमका तुम्ही हाताळण्याचं उद्दिष्टच काय, कारण हा विषय एवढा नाजूक आहे, याबद्दल थोडंसं सांगा. नक्कीच. तिचे 5 दिवसचा विषय निघाला सांगेन मी. सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही शॉर्ट फिल्म बनवली त्यावेळेस म्हणजे आजकाल असं झालंय की सामाजिक विषय हे फिल्म फेस्टिवल्सना वगैरे चालतात आणि कॉमेडी ड्रामा असेल किंवा हॉरर चित्रपट असतील ते कुठेतरी फेस्टिवलला चालत नाही असं एक वातावरण आपल्या इंडस्ट्रीमध्ये आहे. पण कुठेतरी आपला स्वतःचा इंटरेस्ट त्यामध्ये खूप गरजेचा आहे आणि सुरुवातीपासूनच सामाजिक विषयांकडे पाहण्याची दृष्टी आमच्या म्हणजे पालकांच्या संस्कारातून आल्यामुळं आम्ही सुरुवातीपासून अगदी सामाजिक विषय विद्यार्थ्यांचे आणि आमच्या जवळ असणारे विषय मांडले. आणि तिचे 5 दिवस हा विषय मांडण्यामागचा उद्देश म्हणजे जो व्यक्ती आज माझं मुलाखत घेतोय
हाच कारणीभूत आहे म्हणता येईल, कारण की हे अरुण ढाळके सर यांची माझी ओळख अगदी 5 वर्षापासून आहे. आणि नॅपस्टर नावाचा यांनी एक ब्रँड सुरू केलाय. म्हणजे हा माणूस सुद्धा अगदी शून्यातून वरती येण्याच्या मार्गाने काम करत आहे. आणि यांच्याच कनेक्टेड होऊन मी या क्षेत्रात काम करत असताना, नॅपस्टर ही एक सॅनिटरी नॅपकिन बनवणारी डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे. त्याचे फाउंडर स्वतः सर अरुण ढाळके सर आहेत. आणि त्यांच्याशी बोलत असतानाच आमचा हा विषय निघाला की महिलांच्या विषयी जे आपण बिझनेस स्वरूपात काम करतोय त्याबद्दल आपण जनजागृती कशी पद्धतीने करता येईल, कारण की गावाखेड्यांकडे एवढी जनजागृती या विषयाला धरून नाहीये. आणि तोच विषय आम्ही एकत्र चर्चा करून ठरवून त्यामध्ये मग कथा लिहिली गेली. एक मासिक पाळीवरती आधारित हा लघुपट आहे. आणि या मासिक पाळीत जर का आपण निगा नाही राखली तर हा विषय अगदी कॅन्सर पर्यंत कशा पद्धतीने जातो. आणि फक्त या गोष्टीची लाज बाळगल्यामुळं किंवा या गोष्टीचा न्यूनगंड बाळगल्यामुळं ही गोष्ट अति जीवावर बेतू शकते, या बेसिसवर ही कथा रचण्यात आली. आणि त्याच्यानंतर या फिल्मवरती काम चालू झालं आणि ही फिल्म आम्ही 8 मार्चला रिलीज केली. मित्रांनो, ही शॉर्ट फिल्म जी तुम्ही बघितली नसेल तर युगंधर फिल्म प्रोडक्शन ह्यावरती आहे. पण सरांना मला सांगायला आवडेल की तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन करतोय की नुकताच त्यांना एक भारतातून एक मोठा अवॉर्ड त्यांना भेटलाय. तो अवॉर्ड कसा मिळाला आणि त्याची संकल्पना काय झाली, नेमकं भारतातून शॉर्ट फिल्म किती होतात त्याच्यावरती? नक्कीच, तिचे 5 दिवस हा लघुपट बनवण्याचा मागचा उद्देश म्हणजे इनिशियल स्टेजला आम्ही हा ठेवला होता की आपल्या जवळपास असणाऱ्या आपल्या मैत्रिणी असतील, बहीण असेल, या लोकांपर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे. कारण की आज आपण पाहतो की घरात आई मुलीशी सुद्धा या विषयावर बोलायला कुठेतरी दबकते. त्यामुळे आजकाल आपण पाहतो की सगळे कुटुंब मिळून फिल्म बघतात आणि फिल्मचा इम्पॅक्ट हा खूप चांगल्या पद्धतीने पडतो. त्यामुळे आम्ही हा विषय फिल्मच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि या शॉर्ट फिल्मला नुकताच रोशनी इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बेस्ट वुमन एम्पॉवरमेंट या कॅटेगरीमध्ये फर्स्ट रँकचा पुरस्कार मिळाला. आणि सांगायला आनंद आणि अभिमान वाटतोय की वुमन मेन्स्ट्रुएशन म्हणजे मासिक पाळीवरती बेस्ड असणारा हा भारतातून एकमेव असा लघुपट होता. आणि दुसरा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा म्हणला तर जपानमधून होता. म्हणजे त्या एकंदर शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये 1500 फिल्म्स आल्या होत्या आणि त्या 1500 फिल्म्समध्ये मासिक पाळीवर आधारित असणारे 2 होते. त्यापैकी इंडियाचं प्रतिनिधित्व आपल्या लघुपटाने केलं होतं. मित्रांनो, माझ्या युट्यूबला अशाच मुलाखती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा. विशेष तिचे 5 दिवसांमध्ये सगळी कुटुंब आहे सरांचं, त्याचबरोबर त्यांची फॅमिली, त्यांच्यासाठी माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. आणि खरंच मित्रांनो, युट्यूबमधून पैसे मिळतात आणि युट्यूब आपलं चालू करा. आपलं काम करता करता आपलं स्वतःचं एक वेगळं काहीतरी करता करता एक युट्यूब चालू करा. युट्यूबमधून तुमचा अनुभव शेअर करा लोकांना, चांगले चांगले व्हिडिओ बनवा आणि अशीच मुलं आपल्या तालुक्यामधले घडवूया. त्याचबरोबर प्रवीण साहेब, तुम्ही माझ्या चॅनलला भेट दिलीत त्याबरोबर खूप खूप अभिनंदन तुमचं आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.